नमस्कार. सर्व नागरिक बंधू भगिनींना विनंती आहे की काल रात्रीपासून अतिवृष्टी सुरू आहे. शासनानं एसएमएसद्वारे आणि प्रसारमाध्यमाद्वारे आपल्याला या अतिवृष्टीची कल्पना दिलेली आहे. आज वारं देखील वेगानं वाहणार आहे याची सूचना आलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुट्टी दिलेली आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर रात्री पडलेल्या प्रचंड पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत. दुर्दैवानं नैसर्गिक प्रवाह हे खुले नसल्यामुळे अनेक रस्त्यावरती पाणी आलं आणि रस्त्यावरची वाहतूक थांबलेली आहे. नागरिक बंधू भगिनींना आणि तरुणांना विशेष करून विनंती आहे की आपण या अतिवृष्टीमध्ये कुठेही पर्यटनासाठी जाऊ नये. ओढ्यामध्ये पाण्याचा प्रवाह अतिशय वेगाने आहे. कुठेही आपण मोटरसायकल फोर व्हीलर घालू नये. आपल्या परिसरामध्ये जी अनेक पर्यटन स्थळं आहेत, मग श्री क्षेत्र कुंडेश्वर असेल, वांद्रे असेल, चक्रेश्वर असेल, बोरगिरी भीमाशंकरचा परिसर असेल, चासकामान भामासखेडी धरणं असतील, या परिसरामध्ये या पावसाळ्याच्या अतिवृष्टीच्या काळात आपण कुणीही जाऊ नये. आपली एखादी छोटीशी चूक, आपलं धाडस याचा फार मोठा आघात परिणाम आपल्यावर होऊ शकतो. याच्यातून आपलं फार मोठं नुकसान होऊ शकतं आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे. विशेष करून आमची तरुण मुलं कधी कधी धाडस करतात आणि त्याच्यातून काहीतरी चूक घडते आणि म्हणून या अतिवृष्टीच्या संकटाच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी संयम पाळावा आणि जिथं जिथं असा काही प्रसंग येईल तिथल्या ग्रामस्थांनी, कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन, एकट्यानं नाही, एक ग्रुप तयार करून जर संकटात कुणी असेल तर त्यांना मदत करायचा प्रयत्न करावा. जे कोणी कुटुंब काही वाऱ्यामुळे किंवा पावसामुळे अडचणीत आली असेल, त्यांच्यावर संकट आलं असेल, त्याच्यावर मदत करायचं काम आपण करूया. असा कुठेही प्रसंग आपल्या परिसरात असेल तर तातडीनं आमच्याशी संपर्क करावा. मी शासनाचे देखील सर्व हेल्पलाईन नंबर आपल्याला कळवलेले आहे, परंतु तरीही आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण आली तर तातडीनं संपर्क करावा. आम्ही त्या प्रसंगामध्ये आपल्याला मदत करायला 100% हजर राहू. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की अतिवृष्टीच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी. धन्यवाद.